उदगीरमध्ये शेतकऱ्यांना आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे। सोमेश्वर पाटील यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। शेतकरी असलेले सोमेश्वर पाटील यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये आत्महत्येचा प्रयत्न केला। ठिबकचं अनुदान जमा न झाल्यानं सोमेश्वर त्रस्त झाले। अधिकाऱ्यांनी टोलवाटोलवी केल्याचा त्यांचा आरोप आहे। उदगीरमध्ये शेतकऱ्यांना आत्महत्येचा प्रयत्न केला आणि त्याची दृश्य आपल्यापर्यंत पोहोचतात। माझे सहकारी शशिकांत पाटील आपल्या संपर्कात आहेत। शशिकांत, काय नेमकी या शेतकऱ्याची मागणी होती? अत्यंत आक्रमक दिसला शेतकरी। अजित, उदगीर तालुक्यातील तादलापूर या गावचे सोमेश्वर पाटील हे शेतकरी आहेत। वय वर्ष त्यांचं 35 आहे आणि गेल्या वर्षापासून त्यांचं ठिबकचं अनुदान हे तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे थकलेलं आहे। हे अनुदान आपल्याला मिळावं यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे खेटे सोमेश्वर पाटील हे मागच्या अनेक महिन्यापासून घालत होते। मार्चमध्ये त्यांना सांगितलं, मार्चमध्येच हे अनुदान त्यांना मिळेल असं सांगण्यात आलं होतं, मात्र ते मिळालं नाही। मार्च गेला, एप्रिल गेला, मे गेला आणि मे मध्ये त्यांना असं सांगितलं की तुम्हाला जूनच्या पहिल्या आठवड्यात देण्यात येईल। मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यातही आल्यामुळे 7 तारखेला सोमेश्वर पाटील यांनी तालुका कृषी अधिकारी सिद्धेश्वर मुकळे या निवेदन दिलं आणि सांगितलं की 8 दिवसात जर माझं अनुदान माझ्या खात्यात जमा नाही झालं तर मी 8व्या दिवशी तुमच्या कार्यालयात येऊन आत्मदहन करणार असा इशारा त्यांनी दिला। मात्र त्यांच्या या इशाऱ्याकडेही सिद्धेश्वर मुकळे जे तालुका कृषी अधिकारी त्यांनी डोळेझाक केली आणि त्यांचं अनुदान त्यांच्या खात्यावर जमा झालं नाही। त्यामुळे सोमेश्वर पाटील यांनी आपल्या अंगावर तालुका कृषी अधिकाऱ्याच्या समक्ष रॉकेल ओतून घेतलं। रॉकेल ओतून म्हणजे त्यांनी पेटवण्याचाही प्रयत्न केला, मात्र आजूबाजूच्या उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्यांना यापासून वाचवलं। याविषयी तालुका कृषी अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की 8 दिवसाखाली त्यांचं आरटीजीएस ट्रान्सफर झालं होतं, मात्र काही कारणास्तव ते आरटीजीएस रिव्हर्स गेल्यामुळे त्यांचं अनुदान त्यांच्या खात्यावर जमा झालेलं नाहीये। मात्र आजी त्याच्यामध्ये अधोरेखित होण्यासारखी गोष्ट अशी आहे की 8 दिवसापूर्वीच निवेदन देऊन आपण आत्मदहनाचा प्रयत्न करणार, आत्मदहन करणार असा इशारा दिल्यानंतरही त्यांच्या इशाऱ्याला तालुका कृषी अधिकाऱ्यांनी गांभीर्याने का घेतलं नाही, हा मोठा प्रश्न याच्यामध्ये आहे। यदा कदाचित सोमेश्वर पाटील यांनी तर गाडी ओढून घेतली असती आणि काही अपरिचित म्हणजे वेगळी काही घटना घडली असती, याच्यामध्ये ते भागले असते, तर याला जबाबदार कोण? पुन्हा एकदा म्हणजे शेतकरी आत्महत्या ही अशा पद्धतीने झाली असती। प्रशासनानं अशा गोष्टीकडे गांभीर्याने घेतलं पाहिजे आणि शेतकऱ्यांना त्यांचा योग्य तो न्याय, त्यांना योग्य तो त्यांचा जो मोबदला हक्क आहे तो तात्काळ त्यांना मिळवून दिला पाहिजे, असं त्या प्रकरणावरून दिसून येत आहे। अजित, शशिकांत, धन्यवाद या सविस्तर माहिती करता आपल्या। आपण बघतोय अत्यंत गंभीर अशी घटना आहे आणि अत्यंत उद्विग्न अवस्थेमधल्या शेतकऱ्यांना थेट आत्महत्येचा प्रयत्न केला। सोमेश्वर पाटील यांनी थेट आपल्या अंगावरती रॉकेल ओतून घेत आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे। तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयामधली ही अत्यंत धक्कादायक अशी घटना। आपलं ठिबकचं अनुदान न झाल्यानं सोमेश्वर पाटील हे त्रस्त झाले होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।